नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आपण जर दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण दिव्यांगांच्या 3 सायकल बाबत महत्वाचा एक जी-आर आलेला आहे आणि या जी-आर मध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आता नियमामध्ये नेमके काय बदल झालेले आहे तर याची माहिती आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी-आर. तर बघा मित्रांनो, हा जी-आर आलेला आहे. या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकल बाबत मार्गदर्शक सूचना. दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या 3 चाकी सायकल बाबतचा हा जी-आर आलेला आहे. काही मार्गदर्शक सूचना आलेल्या आहे आणि बघा, हा जी-आर नुकताच पब्लिश झालेला आहे 22 सप्टेंबर 2025 आणि या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण पूर्ण बघूया. पूर्ण जी-आर आपण बघणार नाही, काही महत्वाच्या ज्या काही गोष्टी आपल्यासाठी आहेत तर त्याच आपण बघणार आहोत. तर जाऊया यासाठी मित्रांनो खाली. तर बघा मित्रांनो, राज्यात दिव्यांग कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठी करण्यात येणारे साहित्याचे वाटप आणि लोकप्रतिनिधीकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येते. तर बघा मित्रांनो, अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असेल, त्याचबरोबर लोकप्रतिनिधीकडून अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना 3 चाकी सायकलचे वाटप करण्यात येते. केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गत ALIMCO या प्राधिकृत केलेल्या संस्थेमार्फत विविध कार्यक्रमात 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलचे वाटप केले जाते. त्याचबरोबर ADIP या कार्यक्रमाद्वारे सुद्धा दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकलचे वाटप करण्यात येते. तथापि 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलमुळे दिव्यांग व्यक्तीच्या शरीर स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलचे वाटप करण्यात येऊ नये, अशी मागणी दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून होत आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये काय झालेलं आहे की 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलमुळे दिव्यांग बांधवांना शारीरिक त्रास होत आहे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या सायकली वाटप करण्यात येऊ नये, अशा प्रकारची मागणी दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांकडून आणि लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिल 2025 रोजी दिव्यांगाच्या विविध प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलचे वाटप होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जी काही मीटिंग झालेली होती 7 एप्रिल 2025 ला, तर त्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की अशा प्रकारे 3 चाकी सायकल दिव्यांगांना वाटप करण्यात येऊ नये, तर या संदर्भातील दक्षता घ्यावी असंही या मीटिंग मध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार आता या जी-आर नुसार पुढे काय म्हटलेलं आहे ते बघा. महत्वाच्या गोष्टी आहेत की दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊन दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत 3 चाकी हाताने ओढल्या जाणाऱ्या सायकलचे वाटप करण्यात येऊ नये, याची सर्व प्रशासकीय विभाग, त्या अंतर्गत अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय व अन्य शासकीय निमशासकीय संस्था यांनी दक्षता घ्यावी. सदर मार्गदर्शक सूचनाचे पालन काटेकोरपणे करण्यात करावे असंही या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग बांधवांना जी काही 3 चाकी सायकल मिळते तर ती हाताने ओढणारी जी काही सायकल आहे तर त्याच्यामुळे काय होतंय, दिव्यांग बांधवांना शारीरिक त्रास होतात. परंतु अनेक संस्थांमार्फत अशा प्रकारे 3 चाकी सायकलचे वाटप करण्यात येते. त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या मार्फत सुद्धा अशा प्रकारची सायकल वाटप करण्यात येत होती. मात्र आता या जी-आर नुसार अशा प्रकारची सायकल कोणत्याच कार्यक्रमामध्ये वाटप करण्यात येऊ नये, तर अशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी या जी-आर नुसार संबंधितांना दिलेले आहे, संबंधित संस्थांना दिलेले आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला इथून पुढे हाताने ओढली जाणारी 3 चाकी सायकल ही इतर कार्यक्रमामध्ये भेट म्हणून दिव्यांग बांधवांना मिळू शकणार नाही. तर मित्रांनो, निर्णय चांगला आहे
अनेक दिव्यांग बांधवांना अशा प्रकारचा हा त्रास होतो. 3 चाकी सायकल जर असेल तर ती ओढताना त्यांना खरोखर त्रास होतो, हे मान्य करतो. परंतु मित्रांनो, यामध्ये काय होतंय की काही दिव्यांग ही सायकल ओढताना किंवा त्यांच्या जवळची जे काही व्यक्ती आहे तर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना अशा प्रकारच्या सायकली उपयुक्त ठरतात आणि जर त्यांना फ्रीमध्ये अशा सायकली जर उपलब्ध करून दिल्या तर निश्चित त्यांचा फायदा सुद्धा होतोय. मात्र जर सरसकट या सगळ्या सायकल जर बंद करण्यात आल्या तर त्यामुळे दिव्यांग बांधवांना काहीतरी पर्यायी व्यवस्था शासनाने उपलब्ध करून द्यावी. केवळ सायकल बंद करण्यासंदर्भात हा तातडीचा जी.आर. काढून शासनाने एक प्रकारे जी काही योजना होती तर ती बंदच करण्याचा हा घाट घातलेला आपल्याला दिसून येईल. की याचा पर्यायी व्यवस्था शासनाने काय केलेली आहे तर ते सुद्धा शासनाने निश्चित करावं, सांगावं. मात्र सरसकट ही सायकल बंद करणे म्हणजे दिव्यांग बांधवावर अन्यायच होण्यासारखं आहे. तर या संदर्भात एक तर दिव्यांग बांधवांना पर्यायी सायकल म्हणून इलेक्ट्रिकलच्या सायकली उपलब्ध करून द्याव्या किंवा इतर इलेक्ट्रिकलची साधने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्याचा वापर ते करू शकतील. आणि जर ते उपलब्ध करून देता आले नाही तर पर्याय म्हणून सध्या तरी ह्या सायकली त्यांना वापर करू देण्यात याव्या. तर अशा प्रकारचा सुद्धा एक पर्याय असू शकतो. तर मित्रांनो, सध्या तरी हा जी.आर. आलेला आहे आणि आता या जी.आर. संदर्भात विविध इतरही सामाजिक संघटना आहे, त्याचबरोबर दिव्यांगांच्या विविध चळवळी आहे, संघटना आहे. तर ह्या काय निर्णय घेतील आणि या संदर्भात काही शासनाला निवेदन देतील का तर ते पाहणे सुद्धा गरजेचं आहे. तुर्तास सध्या तरी शासनाने अशा प्रकारचा जी.आर. काढून दिव्यांग बांधवांच्या ज्या काही सायकली आहेत 3 चाकी हाताने ओढण्यात येणाऱ्या तर त्या सायकली आता बंद करण्याचं या ठिकाणी आदेश दिलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 3 चाकी सायकल बाबत महत्वाचे अपडेट आदेश या जी.आर. मध्ये आलेले होते. जर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे दिव्यांग बांधवांसाठीचे अपडेट वेळोवेळी बघायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.